पुन्हा एकदा मी उद्धारकर्ता प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा आलेल्या प्रत्येकाचं स्वागत करतो. And today I'm very much happy that God is really good for all of us. Hallelujah. आणि आज मी खरंच आनंदी आहे कारण का तो परमेश्वर सगळ्यांसाठी चांगला आहे. I'm alive because of Him. मी जिवंत आहे कारण का त्याच्यामुळे. Whatever I'm doing, it's only because of Him. जे काही मी करत आहे ते केवळ त्याच्यामुळे. What I'm telling you, brothers and sisters, we must need to acknowledge our God in each and every condition of your life. मला तुम्हाला काय सांगायचं आहे माझ्या प्रियांनो की आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक भागामध्ये त्याला आपण समीप घेतलं पाहिजे. Are you with me? We must need to understand how God is near to us and then what He is doing for us. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की कसा तो आपल्या समीप आहे आणि काय तो आपल्यासाठी करतो. Hallelujah. Whether you are doing job, जर मग तुम्ही नोकरी करत असाल, or whether you are having small business, किंवा तुमचा एखादा छोटासा or व्यवसाय some of the असेल, sisters you are doing your work in a kitchen or your home, किंवा बहिणी तुम्ही किचन मध्ये किंवा तुमच्या घरामध्ये काम करत you असाल, must need to understand that God is with you. Hallelujah. एक गोष्ट अगत्याची आहे ते म्हणजे लक्षात घेणं की तो देव तुमच्या बरोबर आहे. Children also. लेकरांनो तुम्ही If you are देखील going to school, शाळेत तुम्ही जात or आहात you are going to colleges, किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये you जात आहात, must need to understand your Jesus is with you. ही Hallelujah. गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की तो तुमचा येशू ख्रिस्त तुमच्या समीप आहे. Parents, that allow your children to understand that Jesus is with them. Hallelujah. पालकांनो तुमच्या पाल्यांना हे लक्षात आणून द्या की त्यांचा देव त्यांच्या बरोबर आहे. If the exam starts, परीक्षा चालू they झाल्यानंतर must need to pray to the Lord. देवाकडे प्रार्थना त्यांनी केली If पाहिजे. they sat on the table to give the exams, ज्या वेळेस ते त्यांच्या परीक्षा टेबलवरती they बसतील, must need to begin their exam with the word of prayer. त्यांनी त्यांची परीक्षा लिहिण्यासाठी प्रार्थनेने सुरुवात करावी. Hallelujah. If they want something from the parents, पालकांकडून जर पाल्यांना काही पाहिजे असेल, before going to the parents, the children must need to go to the Lord and need to say, Lord, I want these things. मग लेकरांनी त्यांच्या आई वडिलांकडे जाण्या अगोदर परमेश्वराकडे जाऊन म्हटलं पाहिजे, देवा आम्हाला या गोष्टींची गरज आहे. Are you with me? I'm telling you, for all of us, for the children, for the youngsters, for the middle age, for the old age, for everyone, we need our God. Hallelujah. का मी तुम्हाला हे सांगत आहे, मग ते लेकरं असू दे, तुमचे तरुण असू देत किंवा वृद्ध असू देत, आपल्या सर्वांना त्या देवाची गरज आहे. Are you with me? आता माझ्या Talk बरोबर to yourself and say, I need Jesus. आपल्या स्वतःशी बोला आणि म्हणा मला येशू From तुझी your गरज heart, you आहे. must need to say, I need Jesus. अंतःकरणापासून म्हणा, येशू मला तुझी गरज आहे. Things will be high, I need Jesus. गोष्टी मोठ्या असू देत, मला येशूची Things गरज will आहे. be low, I need Jesus. गोष्टी छोट्या असू देत, येशू मला I तुझी will be गरज आहे. happy, I need Jesus. मी आनंदी आहे तरी देखील मला When I येशूची will be गरज आहे. sad, I need Jesus. मी दुःखी असताना देखील येशू तुला मला तुझी येशूची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Every situation of your life, you must need Jesus, my brothers and sisters. आपल्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये माझ्या बांधवांनो आपल्याला येशूची गरज आहे. There are the 7 promises of God for all of us. आपल्यासाठी देवाचे 7 अभिवचन आहेत. बरं. First He says, पहिली गोष्ट आपल्याला I सांगते, will be with you. Hallelujah. मी तुझ्या बरोबर असेल. Hallelujah. Sometimes, husband said to wife, I will be with you. काही वेळेस पती पत्नीला म्हणतो की मी तुझ्या बरोबर Sometimes आहे. wife says to the husband, I will be with you. काही वेळेस पत्नी पतीला म्हणते की मी तुमच्या बरोबर But आहे. some fighting happened, some quarrel happened, some misunderstanding happened, all the promises went away. परंतु काही भांडण झालं, वादविवाद झाला, काहीतरी गोष्टी घडल्या, त्यावेळेस सर्व हे That's why after USA, after America, the India is getting higher in divorce. आणि म्हणूनच अमेरिकेनंतर भारताचा नंबर लागतो बरं का डिवोर्स मध्ये. And God really hates divorce. आणि सोड चिठ्ठीचा देव तिरस्कार Our करतो. God is a God of restoration. Hallelujah. आपला देव हा पुनर्स्थापनेचा देव आहे. If God gave you wonderful wife in your life, जर देवाने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उत्तम पत्नी दिली if ना, God gave you wonderful husband to your life, जर तुमच्या जीवनामध्ये देवाने तुम्हाला एक उत्तम पती दिला आहे no ना, matter how she is or how he is, it is from God. You must need to understand. मग काळजी करू नका, तो कसाही असू दे, ती कशी असू दे, तो देव If आपला. he is not good, start praying for her from him. जर ती बरोबर नाहीये, तिच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात करा. If she is not well, start praying for her. जर ती चांगली नाहीये, तिच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात करा. God will change the life of the people. Hallelujah. देव लोकांचं जीवन परिवर्तन करेल.
But in certain age, if you come and if you cannot say, oh, she's not good for me, he's not good for me, I'll get a divorce. परंतु एका वयामध्ये आल्यानंतर आपण हा निर्णय घेऊ शकत नाही बरं का, ती माझ्यासाठी बरोबर नाही, तो माझ्यासाठी बरोबर नाही आणि म्हणून आम्ही What I'm telling you through this, मी खऱ्या अर्थाने तुम्हाला काय सांगतोय, in this world we cannot find such a security. या जगामध्ये असं चांगलं संरक्षण आपल्याला People आढळतं. gave oath to each other, but they did not stand for each other. लोक एकमेकांना वचन देतात बरं का, परंतु त्याच्यावरती निर्भर But उभं let राहतात. me tell you one thing. एक गोष्ट मला तुम्हाला Our सांगतो, God is a true God. Hallelujah. आपला देव हा सत्य देव He आहे. said, I will be with you. तो Hallelujah. आपल्याला म्हणतो की मी तुझ्या बरोबर असेल, I will be with you. मी Hallelujah. तुझ्या बरोबर असणार. You know, have you seen the life of prodigal son? आपण पाहतो उधळे He पुत्र took all the shares from his father and he went away far country. आपल्या वडिलांकडून सर्व आपला मालमत्तेचा हिस्सा घेतला आणि परदेशात गेला. We know he lost everything, he spent everything and he lost everything in his life. आणि आपल्याला ठाऊक आहे की सर्व काही त्याने त्याच्या जीवनामध्ये गमावलं. You know, but you know, his father was alone, but let me tell you one thing, he went away, he took his shares, you know, he did not obey his father, but let me tell you one thing, the heart of father was behind that son. लक्षात घ्या, त्या उधळ्या पुत्राने सर्व मालमत्ता घेतली, पित्याला एकटं सोडलं आणि सर्व काही घेऊन तो गेला, त्याने सर्व काही उधळलं. परंतु या ठिकाणी पित्याची परिस्थिती काय आहे, त्याच्या मुलासाठी त्याचं अंतःकरण अजूनही तसंच आहे. Father was waiting for his child. तो वडील, तो पिता आपल्या मुलाची वाट पाहत This आहे. is the heart of father. हे Hallelujah. आहे पित्याचं अंतःकरण. How if the worldly father loves his child, how more the heavenly father will love you. किती तो प्रेम करतो नाही का, जगीत पिता एखाद्या मुलावरती प्रेम करतो, त्याच्याही पेक्षा अधिक तो स्वर्गीय पिता त्याच्या Though the prodigal लेकरांवर son lost everything, but still the worldly father, his own father, he welcomed him. उधळ्या पुत्राने सर्व गमावलं त्याचं, परंतु तरी देखील त्याचा जगीत पिता त्याच्यावरती प्रेम Maybe some करतो. of you did not have a love of father in your life. कदाचित तुमच्या काहींच्या जीवनामध्ये पित्याचं प्रेम नसेल. Maybe your earthly father would have been not good for you. कदाचित हा जगीत पिता तुमच्यासाठी चांगला But नसेल. let me tell you one thing. परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगू Your दे, heavenly father, your Jesus, really loves you. तुमचा जगीत पिता, तुमचा येशू ख्रिस्त हा तुमच्यावरती खऱ्या He अर्थाने प्रेम cares करतो. for you. तो तुमची काळजी घेतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. He is with you. तो Hallelujah. तुमच्या बरोबर आहे. He says, I will be with you. तो म्हणतो मी तुमच्या बरोबर The असेल. book of Isaiah, chapter 43, verse 2, it talks. यशायाचं पुस्तक ग्रंथ याचा 43वा अध्याय आणि वचन 2 He आपल्याला said, सांगतो. when you pass through the waters, still I will be with you. वचन असं सांगतं, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर In असेल. the sense, if you go into trouble, I will be with you. याचा अर्थ काय होतो, अडचणीच्या समयामध्ये मी तुझ्या बरोबर If you असेल. go into tears, I will be with you. तुझ्या अश्रूंच्या दिवसामध्ये मी तुझ्या बरोबर If you असेल. go with your pain, I will be with you. तुझ्या त्रासामध्ये, आजारपणामध्ये मी तुझ्या बरोबर If you असेल. go into the disease, I will be with you. तुझ्या आजारपणामध्ये मी तुझ्या बरोबर If you असेल. celebrate the great joy, I will be with you. तू तुझा आनंद साजरा करत असताना मी तुझ्या बरोबर असेल. Every times and every kinds of your situation of your life, your God is with you. Hallelujah. प्रत्येक वेळेस आणि तुमच्या प्रत्येक जीवनाच्या भागामध्ये तो देव तुमच्या बरोबर असेल. Sometimes the things will bury you up, bury you down, but still God will take you from that situation. काही वेळेस काही गोष्टी तुम्हाला पुरण्याचा प्रयत्न करतात, त्या पुरतात, काढतात, परंतु त्याही स्थितीमध्ये तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. Talk to your neighbor and say, my God is with me. आपल्या शेजारच्यांशी बोला आणि त्यांना सांगा, माझा देव माझ्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. Yeah, God says, I will be with you. तो देव म्हणत आहे की मी तुझ्या बरोबर I असेल. will be with you. मी तुझ्या बरोबर I असेल. will not leave you alone. मी तुला कधीच एकटा सोडणार नाही. Maybe one world will keep you alone in this world. कदाचित हे जग तुम्हाला या जगामध्ये एकटं टाकून But देईल. let me tell you, my brothers and sisters, our God will not keep you alone. परंतु तुम्हाला सांगू देत, माझ्या बंधूंनो, माझ्या बहिणींनो, तो देव तुम्हाला कधीच एकटा सोडणार नाही. Somewhere, someone will stand for you. Hallelujah. कुठेतरी कसा तरी तुमच्यासाठी कोणी उभा आहे. Somewhere, doors will be open for you. कुठेतरी तुमच्यासाठी दारही उघडले जातात. Somewhere, the great blessings will come to you. कशा तरी रीतीने आशीर्वाद तुमच्याकडे But येतील. you sustain with the God. Hallelujah. परंतु तुम्ही देवाबरोबर राहणं गरजेचं आहे. Be wait on the Lord. त्या परमेश्वराबरोबर राहणं गरजेचं Walk आहे. with the Lord. त्या देवाबरोबर चालणं गरजेचं आहे. Surrender your life to the Lord. आपल्या जीवनाचं समर्पण त्या देवाला करणं गरजेचं आहे. Hallelujah. आता माझ्या बरोबर. In these days, if you see this world, people are not
समर्पित होत नाहीये. What I'm telling you, if you come to the Lord, definitely God will bless you abundantly. मला तुम्हाला यातून काय सांगायचं माझ्या प्रियांनो, जर तुम्ही देवाकडे आलात ना, त्याच्या जवळ जर आलात तर तो तुम्हाला भरपूर रीतीने आशीर्वाद देईल. Hallelujah. Hallelujah. What is the first point? काय आहे पहिला मुद्दा? He says, I will be with you. तो म्हणत आहे मी तुझ्या बरोबर Say असेल. with me, I will be with you. म्हणा माझ्या बरोबर. यस बोला. I will be with you. God says, I will be with तर you. देव म्हणत आहे मी So तुझ्या today बरोबर असेल. onwards, do not have a fear in your life. आणि म्हणून आजपासून आपल्या जीवनामध्ये भय Wherever you नाही. go, whatever you do, जिथे कुठे जाताल काय तुम्ही करताल, keep in your mind एक गोष्ट लक्षात असू दे, that God is with you. तुमचा देव हा तुमच्या बरोबर आहे. Sometimes your tongue speak bad word. काही वेळेस तुमची जीभ अपशब्द वापरेल, You mustn't remember, oh, no, God is with me. I will not speak such a word. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती आठवेल तुम्हाला की माझा देव माझ्या बरोबर If आहे. sometimes you want to do any false things, you must need to understand, no, I will not do such a things because God is with me. काही वेळेस एखादी चूक करायची आपल्याला काहीतरी भावना होत असेल किंवा विचार येत असतील, परंतु एक गोष्ट लक्षात येईल की अरे नाही, माझा देव माझ्या बरोबर आहे. Are you with me? आहात का माझ्या बरोबर आहे? How many people, daily have a habits that you say, God is with me and I will keep my food well to have the sensation that God is with me. किती जणांना ही सवय आहे बरं स्वतः हे शब्द मांडण्याची की हे देवा तू माझ्या बरोबर आहेस, तू माझ्या जवळ आहेस. हे किती जण म्हणतात Sometimes, प्रतिदिन? sometimes I really want to fight with my wife. काही वेळेस मला माझ्या पत्नीशी भांडण करायची, But again, the Spirit of God told me, no, this is not right way, Ashish. परंतु देवाचा आत्मा माझ्याशी बोलतो आणि मला हे सांगतो की आशिष बरोबर नाही बरं का. You know what I'm telling you, we are not angels, we all are human beings. आपण काही देवदूत नाही बरं का, आपण मनुष्य प्राणी आहोत. Lots of things happen. आणि भरपूर गोष्टी घडतात. But when we wanted to do, or when we wanted to have anger or whatever in our life, we must need to understand, oh no, God is with me and I will not do. परंतु ज्या वेळेस अशा गोष्टी घडतात, कदाचित रागही येत असेल, परंतु एक गोष्ट त्यावेळेस स्मरण होते, ती लक्षात येते आणि ती आठवण देते की नाही रे, हे चुकीचं आहे कारण माझा देव माझ्या बरोबर आहे. Hallelujah. Hallelujah. Whatever things happen, you must need to understand that your God is with you. काही असू देत, काही घडू देत, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा देव माझ्या बरोबर आहे. Hallelujah. Hallelujah. Do not lose your hope. आणि म्हणून आपली आशा गमावू नका Do बरं. not lose your confidence. जो आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे तो गमावू नका. You must need to develop yourself every day. आपल्या स्वतःला उन्नत करणं You must need गरजेचं to आहे. grow every day. आपली वाढ करणं, प्रतिदिनी आपली वाढ I करणं always गरजेचं आहे. say your spiritual level need to be increased every day. मी Hallelujah. प्रत्येक वेळेस तुम्हाला हेच सांगत आलेलो आहे आणि आजही तेच सांगतो की तुमची आध्यात्मिक पातळी दिवसेंदिवस वाढली गेली Do पाहिजे. not be stuck with your current situation. आपल्या सद्यस्थितीमध्ये दाबून राहू नका तिथेच. Go ahead, go lift, take yourself high to the Lord. पुढे जा, त्या देवामध्ये वाढत जा आणि समोर जा. Increase. स्वतःची वाढ करा त्या देवात. Last Sunday I had a very harsh talk with our worship team. गेल्या रविवारी माझ्या वर्शिप टीम सोबत मी भरपूर बोललो. I said to them, all of them, including Ravi and all the team. आणि सर्व रवी दादा आणि टीम मी सर्वांना I बोललो. told them, you must need to increase yourself, improve yourself. आणि मी त्यांना हेच सांगितलं की तुमची वाढ करणं गरजेचं आहे, तुम्हाला वाढवणं If गरजेचं you're आहे. playing guitar, improve your skill. जर गिटार तुम्ही वाजवत आहात तर त्या गिटारच्या स्किल मध्ये तुम्हाला वाढणं If you गरजेचं play आहे. the drum set, improve your skill. जर ड्रम सेट तुम्ही वाजवत आहात त्याच्यामध्ये तुमचे स्किल्स If वाढवणं you गरजेचं sing आहे. your vocal, improve your voice quality. जर आवाजानिशी तुम्ही गात आहात तर तुमच्या आवाजाची क्वालिटी त्याची डेव्हलपमेंट करणं गरजेचं So आहे. same way all of us, we must need to improve our spiritual life. Hallelujah. अशाच प्रकारे आपल्या प्रत्येकाला आपली आध्यात्मिक उन्नती प्रतिदिनी करणं And how गरजेचं does it आहे. happen? आणि हे कसं होईल? When you draw yourself near to the word. ज्या वेळेस तुम्ही या वचनाच्या समीप जाणार, जवळ When you जाणार, spend your quality time in the presence of God. ज्यावेळेस उत्तमातील उत्तम समय आपण त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये व्यतीत When करणार, you go and spend your quality time alone with your God. ज्यावेळेस आपला स्वतःचा वैयक्तिक एकटेपणामध्ये देवासोबत वेळ तुम्ही घालवणार, Then त्यावेळेस the improvement will happen. त्यावेळेस वाढ व्हायला सुरुवात Coming होईल. once in a week to the Saturday service or Sunday service is not enough. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शनिवार किंवा रविवारी येणं हेच काफी नाहीये Are you बरं. with me? आहात का माझ्या बरोबर? Are you with me? आहात माझ्या बरोबर? Every day we must need to read the word of God and as well as apply that word of God for our spiritual life. प्रतिदिनी आपल्याला
So गोष्टी do one thing करा. from today onwards. म्हणून आजपासून एक गोष्ट करा. Remember, keep in your mind that God is with you. आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की देव आपल्या बरोबर आहे. Are you with me? First step, he said, I will be with you. पहिली पायरी तो आपल्या Second बरोबर आहे. point. दुसरा मुद्दा He said, I will protect you. तो म्हणाला की मी तुझी काळजी घेतो, मी तुझं संरक्षण I करतो, will protect you. मी तुझं संरक्षण करतो. How many people have this experience that really God protected you? किती जणांना हा अनुभव आहे बरं, ते देवाने आपलं संरक्षण केलंय. Falling from slab, मग ते स्लॅब वरून पडणं असू दे, having accident on two-wheeler, किंवा दुचाकीवरून or ऍक्सिडेंट just simply walking on the road and your foot is get fall. किंवा रस्त्यावरून चाललेला असू देत आणि अचानक पाय घसरून पडू देत. There are so many ways where God has protected you. अशा Hallelujah. प्रकारच्या भरपूर गोष्टी ज्यामध्ये देवाने तुमचं संरक्षण God केलं. has protected you. That's why you're here right now. देवाने तुमचं संरक्षण केलं म्हणून तर तुम्ही या ठिकाणी आहात. I had a chance this afternoon to visit one of the hospital in the city with Guruji. मला एक संधी मिळाली आज गुरुजी बरोबर एका हॉस्पिटल मध्ये मी गेलो And then I have seen the hospital was full packed with the people. आणि मी पाहिलं ते हॉस्पिटल लोकांनी भरगच्च भरलंय. The people are suffering. लोक त्या आजारपणातून They चालले, were crying. रडत आहेत. All the hospital and their beds are very much full. आणि सगळ्या हॉस्पिटलच्या त्या ज्या बेड्स आहेत त्या सर्व फुल आहेत. And I have seen that great pain in their lives. आणि पाहिलं मी त्यांच्या जीवनामध्ये खूप वेदनेतून त्यांचं And जीवन when I चाललंय. see myself, आणि ज्यावेळेस मी माझ्याकडे I पाहिलं said to the Lord, Lord, you are so good to me that you kept me alive and safe. आणि मी देवाला हेच म्हणाला, देवा तू माझ्यासाठी खूप चांगला आहेस, तू माझी काळजी घेतलीस आणि मला संरक्षण तू दिलेलं Are you आहे. with me? Hallelujah. So many people, thousands of rupees they were spending for their healing, but they are not getting. But praise God for our life. God really protect us. Hallelujah. भरपूर लोक आहेत, खूप सारा बक्कळ पैसा त्यांच्या आजारपणासाठी त्यातून बरं होण्यासाठी ते व्यतीत करतात, परंतु त्यांना ते आढळत नाही. Your God said to you, I will protect you. आणि तुमचा देव तुम्हाला म्हणत आहे की मी तुझं संरक्षण The book of Psalm chapter 121 verse 7. स्तोत्र संहिता याचा 121वा अध्याय आणि वचन 7. It says the Lord will keep you from all harm and he will watch over your life. या ठिकाणी वचन सांगतं, परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण You करील. must need to understand your God is really caring for you. एक गोष्ट लक्षात घेणं अगत्याचं आहे की तुमचा देव तुमची काळजी घेतो. My brothers and sisters, you must need to understand your God is really protecting your life. माझ्या बंधूंनो, माझ्या बहिणींनो, ही गोष्ट लक्षात घ्या की तुमचा देव तुमचं संरक्षण He is करतो. protecting and keeping you safe from all kind of harm. सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून तो देव तुमची काळजी घेतो आणि तुमचं संरक्षण In the करतो. Old Testament Bible says, not any single disease will touch your tent. जुन्या करारामध्ये आपण पाहतो देवाने त्या लोकांना सांगितलं की कुठलाच व्याधी तुमच्या तंबूला स्पर्श करणार नाही. Hallelujah. Hallelujah. The tent represents your family, your house. तंबू प्रदर्शित करतो तुमच्या घराला, तुमच्या कुटुंबाला. Hallelujah. If you keep your faith upon Jesus, definitely not your life, but your whole family will be protected. जर येशूवरती तुम्ही विश्वास ठेवलात ना, तर येशू तुमचीच फक्त स्वतःची काळजी नाही घेणार, तर तो त्या तुमच्या संपूर्ण परिवाराची, संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणार. Hallelujah. 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 God really protects. देव खरंच संरक्षण करतो. He says the Lord will keep you from all harm and He will watch your life. तो म्हणतो की परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. Wherever you go, He will protect you. जेथे कुठे जाल त्या ठिकाणी तो तुमचं Whatever you do, संरक्षण He करेल. will protect you. जे काही तुम्ही कराल त्या ठिकाणी तो तुमचं संरक्षण करेल. Hallelujah. Hallelujah. But one thing you have to remember. परंतु एक गोष्ट लक्षात You ठेवणं must गरजेचं आहे. acknowledge that your God is with you. याची समज तुम्हाला यायला हवी की तो देव तुमच्या बरोबर आहे. Hallelujah. Hallelujah. If you don't acknowledge the God's presence in your life, you will not experience the God's protection in your life. जर तुम्हाला हे समजलंच नाही, ही जाणीवच नाही तुमच्यामध्ये की तो देव तुमच्या बरोबर आहे, तर कसं तुमचं संरक्षण करेल? Are you with me? Hallelujah. Though you fall from slab, but still He will protect your bones. मग ते स्लॅब वरून पडणं असू दे, तो तुमच्या हाडांचं Though संरक्षण you करेल. fall from your bike, still He will protect you. मग तुम्ही गाडीवरून पडणं असू दे, तरी देखील तो तुमचं संरक्षण Each करेल. and every bones of your physical body will be protected by God. तुमच्या या शरीराचं हाड ना हाड जपणार
करणारा तो परमेश्वर Every आहे. report will be normal. सर्व तुमचे जे रिपोर्ट असतील निकाल Your असतील sugar नॉर्मल level will be normal. तुमची शुगर लेवल डायबिटीसची लेवल Your blood pressure will be normal. बीपीचा त्रास ब्लड प्रेशर Your spinal cord will be normal. तुमचं मज्जा हे स्पायनल देखील तुमचं नॉर्मलच Your असतं. heart will be very fine. तुमचं Hallelujah. हृदय देखील उत्तम आणि स्वस्थ असं असणार. Your brain will work well. तुमचा Hallelujah. मेंदू देखील चांगलं काम करेल. Are you with me? हालेलुया. You must need to understand that God really protects you. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तो संरक्षण करतो. All kinds of evil. सर्व प्रकारच्या सैतानी See, संकटांपासून we are in the spiritual warfare, you know. आपण आध्यात्मिक युद्धात आहोत. Are you माहिती with me? आहात माझ्या There बरोबर? are works is happening in the dark age. पाहतो ना आपण अंधकारामध्ये त्याचं काम चालू And आहे. the enemy is trying to pull us down. आणि शत्रू या दिवसांमध्ये आपल्याला खाली आणि खाली ओढण्याचा प्रयत्न करतो. The angel of this darkness is, you know, they are planning to destroy our life. या अंधकाराचा अधिपती जो आहे तो आपलं जीवन बर्बाद करण्याच्या मागे लागला. But we must need to have acknowledge God's protections upon our life. परंतु याची समज आपल्याला यायला हवी की त्या देवाचं संरक्षण आपल्यावरती आहे. Hallelujah. Hallelujah. Yesterday I was just talking with Pastor Daniel, काल मी पास्टर डॅनियल यांच्याशी बोलत होतो. and I said to him, I just want to visit the Limburg, and I'm taking my wife on the two-wheeler, and I'm going. आणि मी त्यांच्याशी बोलत असताना मी त्यांना म्हणालं की मला निंबळक या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि मी माझ्या पत्नीला टू व्हीलर वरती त्या ठिकाणी घेऊन And जाणार. I know, Pastor Daniel is my mentor. You know, he just suggested me. He said, Pastor Ashish, we all are in the spiritual warfare. If you have a good facilities, or if you have a car, better way not to take two-wheeler. Go in your car and save and protect your life. आणि पास्टर डॅनियल जे माझे मेंटर आहेत ते मला समजावत होते, सांगत होते की आशिष पास्टर, आपण सर्व या आध्यात्मिक युद्धामध्ये आहोत आणि जर का आपल्याकडे सर्व काही गोष्टी आहेत तर का नाही त्याचा उपयोग करून मग जर फोर व्हीलर आहे तर त्याच्यामध्ये सुरक्षित रीतीने तुम्ही जा आणि सुरक्षित You know, रीतीने the enemy is there. You know, he's always trying to destroy or kill us. कारण शत्रू काय करतो दरवेळेस प्रयत्न करतो की कसा तुमचा घात होईल, कसा तुमचा नाश होईल. Do not take easily. त्याच्यामुळे सहजरीतीने घेऊ नका You बरं. know, have this strong conscience in your life that if God has blessed you with the things, you can use these things for your protection. आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात येऊ दे, समज ती असू दे की जर माझ्याकडे त्या गोष्टी आहेत चांगल्या तर त्याचा उपयोग करून मी देवाच्या राज्यासाठी Are you जगेन. with me? आज माझ्या Of बरोबर. course, He protects us, निश्चितच तो आपलं संरक्षण but He करतो. gave us wisdom to us to think and what to take decision, what not to take decision. परंतु त्याने आपल्याला ज्ञान बुद्धी दिलंय की काय निर्णय आपण घ्यावेत, काय घेऊ नये. Today I'm talking to you and I'm saying God is there to protect your life. आणि जर मी आज या ठिकाणी उभा आहे आणि मी म्हणत आहे की देव तुमचं And संरक्षण if I'm करतो. driving my car on 180 speed, आणि जर मी माझी स्वतःची कार 180च्या स्पीडने what will चालवतो, happen? काय घडेल? Accident will take place. अपघात घडेल. Are you with me? God is there to protect us. देव निश्चितच संरक्षण करणार. But if we don't follow the criteria, परंतु जर आपण त्या क्रायटेरियामध्ये or we बसलो don't follow the rules and regulations, आणि जर नियम अटीच पाळल्या we नाही fall. तर मग पडणार We आपण. fall. पडणार. So many people fall in their faith. कितीतरी जण विश्वासामध्ये पडले. Are you with me? आता माझ्या So बरोबर. many ministries has been collapsed. कितीतरी मिनिस्ट्रीज पडल्या, So बंद many पडल्या. pastors has been collapsed. कितीतरी पास्टर त्यांचा नाश And झालाय did not sustain in their walk. कारण त्यांच्या चालण्यामध्ये सातत्य नाहीये. Are you with me? आता माझ्या We बरोबर. must need to understand. ही गोष्ट आपल्याला लक्षात येणं If गरजेचं आहे. God really protecting us, we must need to be careful and we need to use the wisdom and knowledge. जर तो परमेश्वर आपली काळजी घेतोय, आपलं संरक्षण करतोय ना, तर आपण देखील आपली मती, आपली बुद्धी उपयोगात आणून आपण काळजी घेणं Are you गरजेचं with आहे. me? आज माझ्या What बरोबर is the second point? दुसरा मुद्दा काय आहे? God protects. देव संरक्षण When करतो. thing comes, काही गोष्टी येऊ दे, when disease comes, ज्यावेळेस आजार येतात talk to that disease. त्यावेळेस त्या आजाराला बोला, Talk to that pain. त्या त्रासाला बोला, Talk to that disease त्या आजाराशी बोला and say to them, आणि त्याला म्हणा, my God is with me. माझा देव माझ्या बरोबर He आहे, is protecting me तो माझं संरक्षण from करतो. all kinds of harm. सर्व प्रकारच्या I will be अनिष्टापासून safe. मी स्वतः सुरक्षित My राहील, family will be safe. माझं कुटुंबही सुरक्षित राहील And my children will be safe. आणि माझे लेकरही सुरक्षित राहील. Amen. आमेन. Say amen and you will have आमेन this. बोलूया, म्हणजे ही गोष्ट तुमच्यासाठी घडेल. Hallelujah. हालेलुया. So what is the second point? काय आहे दुसरा मुद्दा? God protects. देव संरक्षण
संरक्षण God करेल. will protect you. देव तुमचं संरक्षण Point करेल. number 3. मुद्दा क्रमांक 3. It says, I will be your strength. तो म्हणतो मी तुझा बळकट असा दुर्ग आहे, मी I तुझं बळ आहे, will be your strength. मी तुझी बळ, तुझं ताकद अशी होणार. Do not try to walk with God with your own strength and knowledge. आपल्या स्वतःच्या बुद्धीने आणि आपल्या स्वतःच्या बळाने देवाला भेटू नका बरं का. Are you with me? आता माझ्या बरोबर. If you wanted to walk with God, you must need to submit your life to the Lord. जर तुम्हाला वाटतंय की मी देवाबरोबर चालावं, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जीवन त्याला समर्पित करणं आहे. Submit, give your life to the hands of the Lord. आपलं जीवन त्या देवाच्या हातांमध्ये देणं गरजेचं आहे. If you submit your life to the Lord, ज्यावेळेस तुम्ही तुमचं जीवन त्याच्या हातामध्ये देणार, He will strengthen you. त्यावेळेस तो तुम्हाला बळ असा He होईल. will be your might and power. तो त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य My ताकद brothers असा and होणार. sisters, let me tell you one thing. David submitted his life to the Lord. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, मला तुम्हाला सांगू दे, दाविदाने स्वतःचं जीवन प्रभूच्या हाती दिलं. And because of that, what happened? आणि परमेश्वराकडे ते The दिल्यानंतर काय huge झालं? Goliath become very small to front of him. मग काय घडलं माहिती का? भला धिप्पाड असा गल्ल्यात तो दाविदासमोर बारीक असा भासला. Saul did not submit his life to the Lord. शाऊलाने आपलं जीवन देवाकडे समर्पित That's why नाही. the huge Goliath become a very huge for him, and then he hid himself with his army. आणि म्हणूनच काय झालं शाऊलाला? तो धिप्पाड गल्ल्यात अति जास्त धिप्पाड वाटला आणि म्हणून त्याला आणि त्याच्या सैन्यांना दोघांनाही गल्ल्यात असं भय वाटलं. Are you with me? आत्मवली When you acknowledge the power of God in you, ज्या वेळेस तुम्हाला त्या परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असल्याची जाणीव होते ना, you will be a mighty warrior for the Lord. त्यावेळेस Hallelujah. देवासाठी तुम्ही एक महान योद्धा असं तयार Can I होता. hear amen? काही Hallelujah. आम्ही ऐकू शकतो का? I'm talking to you, brothers and मी तुमच्या sisters. बरोबर बोलत आहे बहिणी. Hallelujah. When you हालेलुया. acknowledge that God is with you, though you will be not small soldier, but you will be the great warrior. Hallelujah. ज्या वेळेस तुम्हाला समज होती, तुम्हाला ज्ञान येतं की तो देव माझ्या बरोबर आहे, त्याचं सामर्थ्य माझ्या बरोबर आहे, त्यावेळेस त्या देवाच्या साठी तुम्ही एक सामर्थ्य योद्धा अशी तयार होता. Since last 1 year, I'm traveling a lot by my car. मी माझ्या कारमध्ये गेल्या वर्षभरापासून अनेक ठिकाणी आणि खूप मोठा प्रवास करतो. Thousands kilometers done. हजारो किलोमीटर घडले. But I have seen all throughout my journey, my God really protects me. परंतु या सर्व प्रवासामध्ये मी एक गोष्ट पाहिली आहे, माझा देव खरंच माझं He संरक्षण gives करतो. me strength to walk. त्याने मला सामर्थ्य दिलंय, बळ दिलंय की मी त्याच्यामध्ये चालतो. Hallelujah. Hallelujah. My brothers and sisters, this evening I just want to encourage you all, acknowledge your strength comes from the Lord. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, याची समज तुम्हाला येऊ द्या की तो देव